नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर एस.जी. खानापुरे. मित्रांनो, प्रकरण 2 भाग 3 यामध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. आपण मागच्या व्हिडिओजमध्ये प्रकरण 22 मध्ये आपण काय शिकणार आहोत, काय बघणार आहोत या संबंधी आपण बोललो होतो. प्रकरण 22 मध्ये माहितीच्या अधिकाराखाली महत्त्वाच्या मुद्द्यांच्यावरती माहिती कशी मिळवायची या विषयावरती आपण बोललो. तर मित्रांनो, आज आपण एकूण प्रकरण 23 ते 27 या प्रकरणामध्ये अधिसंख्या पद या विषयावरती बोलणार आहोत. तर यामध्ये पहिल्यांदा आपण प्रकरण 23 मध्ये काय बघणार आहोत याविषयी आपण समजून घेऊ. मुळात प्रकरण 2 जे आहे ते फक्त सिलेबसबद्दल आहे. एकूण आपल्या लेक्चर सिरीजमध्ये जे वेगवेगळे मुद्दे आपण कव्हर करणार आहोत त्याविषयी आपण हे प्रकरण 2 मध्ये बघतोय. आणि त्यातलं प्रकरण 23 जे आहे त्या 23 मध्ये आपण बघणार आहोत की अधिसंख्या पदासंबंधी जो 15 जून 1995चं जे SBC प्रोटेक्शनचा जो GR आहे त्याच्या संबंधी आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, 1995ला 15 जून 1995ला जो परिपत्रक निघाला, महाराष्ट्र शासनाने जो परिपत्रक काढला होता, खरं म्हणजे हाच परिपत्रक आपल्या ह्या विस्तारित क्षेत्रातील लोकांच्या अतिशय विरोधामधलं अतिशय घातक अशा पद्धतीचा हा परिपत्रक होता. याच परिपत्रकामुळे किंवा याच परिपत्रकाला आपण बळी पडून SBC स्वीकारलो, स्वतःचे अनुसूचित जमातीचे दावा सोडून, आणि तिथून पुढं आपण अडचणीत आलो आणि तिथून पुढं आपल्याला अधिसंख्या पद मिळत गेले. म्हणून अधिसंख्या पद हा संपूर्ण चॅप्टर कव्हर करत असताना आपण पहिल्यांदा बघणार आहोत की 15/6/95चं GR काय आहे. तर हा GR जो आहे, हा GR काढण्यामागचा उद्देश काय होतं? महाराष्ट्र शासनाने 15/6/95चं SBCचं GR का काढला, त्याच्यामागे काय कारणं होते, काय उद्देश होते, त्याच्यामागे हिडन अजेंडा त्यांचा काय होता या विषयावरती आपण ह्या प्रकरण 23 मध्ये बघणार आहोत. आपण स्वतःहून ॲक्च्युली महाराष्ट्र शासनाच्या ह्या परिपत्रकाला बळी पडून आपण स्वतःहून प्रतिज्ञापत्र दिलो आणि प्रतिज्ञापत्र देऊन आपली स्वतःची जी अनुसूचित जमातीचे जमाती जे आहे ते आपण सोडलो आणि SBC स्वीकारलो. तर आपण SBC का स्वीकारलो, त्यावेळी काय परिस्थिती घडले, आपण SBC स्वीकारण्यामागे वेगवेगळे कारणं कोणकोणते होते या संबंधी आपण बघणार आहोत. त्यानंतर आपण 95ला SBC स्वीकारून किती अडचणीत आलो, किती मोठी चूक आपण केलो. आपल्या आयुष्यातलं सर्वात मोठी चूक म्हणजे 1995चं SBC प्रोटेक्शन स्वीकारण्याचा झाला. आणि म्हणून आज हा संपूर्ण समाज अडचणीत सापडलेला आहे. याच परिपत्रक स्वीकारल्यामुळं आज ह्या विस्तारित क्षेत्रातील 33 आदिवासी जमातींना बोगस म्हटलं जातं. जर आपण आपले दावा सोडलो नसतो तर आपण काही वाटेल ते करून नंतरच्या काळामध्ये दावा सिद्ध करू शकलो असतो. परंतु आपण एक शॉर्टकट मार्ग स्वीकारायचं म्हणून आपले अनुसूचित जमातीचे दावा किंवा आपले प्रमाणपत्र अवैध झाल्यानंतर आपण एक साधा सोपा शॉर्टकट मार्ग या उद्देशाने SBCचा स्वीकार केलो. परंतु आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती आणि ह्या SBCचे अनेक दुष्परिणाम झाले, होत आहेत
आणि इथून पुढच्या भविष्यामध्ये सुद्धा प्रचंड मोठे दुष्परिणाम होणार आहे। तुम्हाला माहीत आहे की आपण SBC स्वीकारल्यामुळं आज आपण अधिसंख्या पदावरती आलो आणि अधिसंख्या पदावरती आल्यामुळं आपली नोकरीसुद्धा जाण्याच्या मार्गावरती आहेत। एकतर आपण SBC स्वीकारून आपली जात सोडून दिलेलं आहे, त्यानंतर नोकरीसुद्धा आपण गमावून बसलेलं आहे आणि इथून पुढच्या पिढ्यांना आपण कधीही अनुसूचित जातीमध्ये किंवा अनुसूचित जमातीमध्ये येण्यासाठी किंवा येऊ नये अशा पद्धतीची एक व्यवस्था करून ठेवलेली आहे। आपण SBC स्वीकारल्यामुळेच आपली भावी पिढी इथून पुढच्या कालावधीमध्ये कधीही अनुसूचित जमातीचे लाभ घेऊ शकणार नाही, त्यांना प्रमाणपत्र मिळणार नाही आणि ह्या सगळ्यांना कारणीभूत आपण आहोत। आणि आपण SBC स्वीकारल्यामुळेच आपल्या जमातीला आपण बोगस ठरवलो। आज जे आपले विरोधक असतील किंवा इतर आमदार खासदार असतील किंवा समाजातील वेगवेगळे घटक असतील, या विस्तारित क्षेत्रातील 33 जमातींना जे बोगस, जातचोर, घुसखोर असं म्हणून ते संबोधतात, त्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे आपण स्वतःहून अनुसूचित जमातीचे दावा सोडून, जात सोडून SBCचा स्वीकार केलेला आहे। म्हणून आपल्याला हे सगळं सहन करावं लागतं। जात गेलेलं आहे, नोकरी गेलेलं आहे, भावी पिढ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि वर आपल्यामुळं आपल्या जमातीवरती बोगस नावाचे ठपका बसलेला आहे। म्हणून ही GR काय आहे, किती घातक आहे आणि आपण स्वीकारलो ठीक आहे, परंतु इथून पुढे आपण काय केलं पाहिजे याविषयी आपण प्रकरण 23 मध्ये बघणार आहोत। त्याच्यानंतर मित्रांनो प्रकरण 24 मध्ये आपण बघणार आहोत की जगदीश बेहराचा जो निकाल आहे तो निकाल काय आहे आणि त्याचा परिणाम काय झालेला आहे। मित्रांनो, जगदीश बेहरा प्रकरणामध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने काय म्हणलेलं आहे, त्यातले ठळक मुद्दे कोणते आहेत आणि त्यातील आपल्या बाजूचे आपल्यासाठी पॉझिटिव्ह असणारे मुद्दे कोणते आहेत किंवा आपले विरोधातील मुद्दे कोणते आहेत यासंबंधी आपण बघणार आहोत। त्यानंतर हे जगदीश बेहराचं जो प्रकरण आहे ह्या निकालासंबंधी महाराष्ट्र राज्याचे जे ॲडव्होकेट जनरल आहेत त्यांचं काय मत आहे, त्यांनी याच्यावरती काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाचा जो विधी आणि न्याय विभाग आहे, ह्या विधी आणि न्याय विभागाने या जगदीश बेहराच्या प्रकरणासंबंधी शासनाला काय शिफारस केलेली आहे याच्यासंबंधी आपण समजून घेणार आहोत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जगदीश बेहराच्या निकालाबाबत विरोधकांच्या मनामध्ये कोणत्या प्रकारचे गैरसमज आहेत आणि किती चुकीचे हे सगळे समज त्यांच्या डोक्यामध्ये आहेत यासंबंधी आपण खूप सविस्तराने प्रकरण 24 मध्ये बघणार आहोत। महत्त्वाचे म्हणजे हा जगदीश बेहराचा जो प्रकरण आहे हा प्रकरण रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टने किंवा पूर्वलक्षी प्रभावाने लावता येते का, किंवा एखादा कोर्टाचा निकाल पूर्वलक्षी प्रभावाने लावण्याचे आपले भारताचे जे संविधान आहे त्यामध्ये काही तरतुदी आहे का, किंवा संविधानामध्ये पूर्वलक्षी प्रभावाने एखादा निकाल लागू करण्यासाठी काय म्हणलेलं आहे यासंबंधी आपण समजून घेणार आहोत। आणि स्वतः जगदीश बेहराच्या प्रकरणामध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने की सदर निकाल पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा असं म्हणलेलं आहे का यासंबंधी आपण बघणार आहोत। आणि विशेष म्हणजे 1995ला जे अनुसूचित जमातीच्या लोकांचे जातीचे प्रमाणपत्र अवैध झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने 2% SBCचं कोटा डिक्लेअर केला आणि अवैध झालेल्या लोकांना
SBC स्वीकारण्यासाठी एक आमिष दाखवला आणि प्रत्यक्षात SBC जे काढलेलं आहे ते महाराष्ट्र शासनाने स्वतःच्या स्पेशल पॉवरचा वापर करून त्याने SBC काढलेलं आहे. तर ह्या जगदीश भैराच्या निकालामुळं जर SBC रद्द होत असेल, प्रोटेक्शन रद्द होत असेल, तर माननीय सुप्रीम कोर्टाला राज्य शासनाचे जे स्पेशल पॉवर्स आहेत त्या स्पेशल पॉवरच्या खाली ज्या काय निर्णय त्याने घेतलेले आहे त्या निर्णय हिरावून घेण्याचे त्यांना अधिकार आहे का, किंवा महाराष्ट्र शासनाचा स्पेशल पॉवर रद्द करण्याचा अधिकार या माननीय हायकोर्ट असू दे किंवा सुप्रीम कोर्ट असू दे यांना आहे का, यासंबंधी आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर मित्रांनो, प्रकरण 25 मध्ये आपण बघणार आहोत की अधिसंख्यापद. महाराष्ट्र शासनाने 21 डिसेंबर 2019ला अधिसंख्यापदाची निर्मिती केली. जगदीश भैराचं जेव्हा प्रकरण लागला 2019-17ला, तर 17ला निकाल लागल्यानंतर काही चुकीच्या समजमुळे महाराष्ट्र शासनाने की त्या प्रकरणाच्या आधारे, त्या जजमेंटच्या आधारे अधिसंख्यापदाचा एक परिपत्रक काढला होता. तर हे परिपत्रक का काढलं, काढण्यामागचा उद्देश काय होतं, परिपत्रक काढण्यासाठी कोणी फोर्स केले होते, किंवा याच्यामागचं एकंदरीत राजकारण काय होतं, दबावतंत्र कोणी वापरले, यासंबंधी आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर अधिसंख्यापद म्हणजे ॲक्च्युली 11 महिन्याची एक तात्पुरती सेवा. तर ही जे अधिसंख्यापद आहे, ही जी तात्पुरती सेवा आहे 11 महिन्याचे, तर शासन कोणाकोणाला दिलेलं आहे, कोणकोणत्या कर्मचाऱ्यांना अधिसंख्यापदाचे आदेश दिलेले आहेत आणि ते दिलेले आदेश बरोबर आहेत की चुकीचे आहेत, किती लोकांना चुकीच्या पद्धतीने दिलेलं आहे, किती लोकांना बरोबर दिलेलं आहे, यासंबंधी आपण त्या अधिसंख्यापदाच्या प्रकरण 25 मध्ये बघणार आहोत. आणि त्याच पद्धतीने या प्रकरण 25 मध्येच आपण बघणार आहोत की आपण तर अधिसंख्यापद स्वीकारलेलं आहे. खरं म्हणजे आपण नाकारू शकलो असतो, मला नोकरी नको आणि तुमचं अधिसंख्यापदही नको, मी कोर्टात जाऊन माझे दावा सिद्ध करतो असं आपण म्हणून आपले अधिसंख्यापद हे नाकारू शकलो असतो. परंतु आपण ते अधिसंख्यापद घेतलेलं आहे, शासनाने जबरदस्तीने दिलेलं आहे आणि आपण ते स्वीकारलेलं आहे. त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त न करता आपण ते स्वीकारलेलं आहे. तर अधिसंख्या स्वीकारण्यामागं आपला उद्देश काय होता आणि अधिसंख्या स्वीकारणे म्हणजे नेमकं काय करणे आणि आपण काय केलो, ते स्वीकारलं म्हणजे आपण काय केलो, आणि हे अधिसंख्यापद स्वीकारल्यामुळं आपल्या किंवा आपल्या कुटुंबामध्ये काय काय नुकसान झाले, काय काय तोटे झाले, हे भविष्यासाठी किती नुकसानामध्ये आपलं कुटुंब अडकलं गेलं, यासंबंधी आपण बघणार आहोत. भावी पिढ्यांचं किती मोठ्या प्रमाणामध्ये आपण नुकसान केलेलं आहे. भावी पिढ्यांच्यासाठी हा अधिसंख्यापद आपण जे स्वीकारलो, स्वतःच्या एक 4-5 वर्षाच्या सर्व्हिससाठी आपण ही जी अधिसंख्यापद स्वीकारलो, त्याचे दुष्परिणाम ह्या येणाऱ्या पिढ्यांच्यावरती कशा पद्धतीने होणार आहे, यासंबंधी आपण बघणार आहोत. त्यानंतर हे 11 महिन्याचे अधिसंख्यापद संपल्यानंतर पुढं काय, पुढं आपण काय करू शकतो, आपल्या हातामध्ये काय आहे, याच्यावरती आपण बोलणार आहोत. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आता जी कोर्ट केस चालवतो आहे अधिसंख्याबद्दल, तर ह्या कोर्टाकडून जर समजा आपल्याला संरक्षण मिळालं, तर ह्या SBCवरती संरक्षण घेणं चांगलं आहे, योग्य आहे, की आत्ता सध्या आपल्याला संधी आहे मूळ जमात
जात सिद्ध करण्याची, तर आपण अधिसंख्य पद स्वीकारलं पाहिजे किंवा आपण SBC स्वीकारले पाहिजे का आपण आपले मूळ जमात सिद्ध केलं पाहिजे, यावरती आपण बघणार आहोत। आणि त्याच पद्धतीने समाजामध्ये ह्या अधिसंख्य पदावरती प्रचंड गैरसमज आहेत आणि या गैरसमज काय आहेत याच्यावरती बोलूया। त्यानंतर मुळात अधिसंख्य पद किती चुकीचं आहे, शासनाने जे अधिसंख्य पद निर्माण केलेलं आहे त्या परिपत्रकाच्या आधारे ते किती चुकीचं आहे, किती असंवैधानिक आहे, अनकॉन्स्टिट्यूशनल आहे किंवा किती बेसलेस आहे, अर्थहीन आहे, याच्या संबंधी आपण बघणार आहोत। त्यानंतर अधिसंख्य पद हे शासनाने दिल्यामुळं मान्य सुप्रीम कोर्टाचा अपमान कसा होतो याच्यावरती आपण बोलणार आहोत। आणि हा अधिसंख्य पद तुम्ही दिला तर फक्त एकतर्फी निर्णय का घेतलेला आहे, फक्त तुम्ही ST साठी ही लागू करून OBC किंवा SC NT फिजे ह्या लोकांना तुम्ही लागू का केलेलं नाही, म्हणजेच एकंदरीत तुम्ही आर्टिकल 14 ज्याला आपण समानता म्हणू, इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हणू, त्याचं तुम्ही कशा पद्धतीने व्हायलन्स केलेलं आहे किंवा कशा पद्धतीने हा निर्णय एकतर्फी झालेला आहे याच्यावरती आपण बोलणार आहोत। आणि महत्त्वाचं म्हणजे की मुळात हे प्रमाणपत्र अवैध झालेले जे कर्मचारी आहेत, प्रमाणपत्र अवैध झालेले जे कर्मचारी आहेत, या कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पद देणे किती चुकीचं आहे, किती हास्यास्पद आहे। कारण ऑलरेडी ज्या लोकांना तुम्ही अधिसंख्य पद दिलेलं आहे ही लोक ऑलरेडी ST ची जागा फेकंट केलेल्या आहेत आणि आज ती लोक वर्ष 2 वर्षापर्यंत ही लोक आज SBC वरती काम करतात। ॲक्च्युली जे ST मध्ये आहेत आणि ज्यांचं प्रमाणपत्र अवैध झालेलं आहे अशा लोकांना तुम्ही न देता ही लोक हा निकाल लागण्यापूर्वी ST ची जागा व्हॅकंट करून SBC स्वीकारलेला आहे आणि या लोकांना कोर्टाने प्रोटेक्शन दिलेलं आहे। आणि इतकं असताना सुद्धा या सर्व कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पद देऊन किती मोठी चूक म्हणा किंवा एक विनोद ह्या महाराष्ट्र शासनाने घडवून आणलेला आहे, ह्यावरती आपण डिस्कशन करू। त्याच्यानंतर ह्या कोर्टामध्ये जो आता चालू आहे युक्तिवाद, याच्यामध्ये ह्या अधिसंख्य पदाबद्दल काय निर्णय येईल, ह्या परिपत्रकाचा काय होईल, हे परिपत्रक अनकॉन्स्टिट्यूशनल ठरून रद्द होईल की अधिसंख्य पद ही पूर्वलक्षी प्रभावाने जे शासनाने आता आदेश दिलेला आहे त्या पद्धतीने सर्वांना बंधनकारक होईल किंवा लागू होईल, याच्यावरती आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत। त्याच्यानंतर या कोर्टामध्ये आपण जर समजा मागणी केलो तर ज्या अधिकाऱ्याने अधिसंख्य पदाचा आदेश काढलेला आहे, चुकीचा आदेश काढलेला आहे, त्या अधिकारावरती शिक्षा होऊ शकतो का, कारवाई होऊ शकतो का, याच्यावरती सुद्धा आपण बघणार आहोत। त्यानंतर मित्रांनो, शासनाने एक स्वतंत्र अभ्यास गट नेमलेला आहे आणि याचं काम असं आहे की सेवानिवृत्त जे कर्मचारी आहेत त्यांचं निवृत्ती वेतनबद्दल शासनाला शिफारस देणे किंवा भविष्य निर्वाह निधी जे आहे त्याच्याबद्दल निर्णय घेणे, वार्षिक वेतनवाढ, पदोन्नती, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांच्यावरती सखोल अभ्यास करून, कायद्याचा अभ्यास करून, लोकांचा निवेदनाचा अभ्यास करून, वस्तुस्थितीचा अभ्यास करून शासनाला शिफारस करण्यासाठी शासनाने एक अभ्यास गट निवडलेला आहे। तर मित्रांनो, या अभ्यास गटाला किंवा कमिटीला
कायद्यामध्ये किती महत्त्व आहे, महत्त्व आहे की नाही आहे, आणि महत्त्व असेल तर किती महत्त्व आहे, या विषयावरती आपण बोलणार आहोत. त्याच्यानंतर या कमिटीला जर निवेदन द्यायचं म्हटलं, या कमिटीला जर कायद्यामध्ये महत्त्व असेल आणि याला निवेदन द्यायचं असं ठरवलं, तर आपण कशा पद्धतीने निवेदन दिलं पाहिजे, त्या निवेदनमध्ये कोणकोणत्या प्रकारचे मुद्दे असले पाहिजे, कोणत्या कोर्ट जजमेंट आपण सामील केलं पाहिजे, ते ड्राफ्ट जे तुम्ही तयार करता ते कशा पद्धतीने लॉजिकली मांडणी केलं असलं पाहिजे, याविषयी आपण बोलणार आहोत. त्याच्यानंतर ही कमिटी विस्तारित क्षेत्रातील आदिवासींच्या बाबतीत पॉझिटिव्ह रिपोर्ट देईल का नेगेटिव्ह रिपोर्ट देईल, आणि जर समजा विस्तारित क्षेत्रातील आदिवासींच्या बाबतीत जर पॉझिटिव्ह रिपोर्ट दिला तर हा रिपोर्ट कोर्टामध्ये टिकणार का, किंवा उद्या विरोधक जर या कमिटीच्या निकालाच्या विरोधामध्ये हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टामध्ये अपील केले तर या कमिटीचं रिपोर्ट तिथं स्टँड होणार का, याविषयी आपण बोलणार आहोत. त्याच्यानंतर मित्रांनो की प्रकरण 26 मध्ये आपण बघणार आहोत की मुळात आपल्या सगळ्यांचे प्रकरण जे आहेत हे प्रकरण अवैध का झाले, इनव्हॅलिड का झाले. तर आपले प्रकरण इनव्हॅलिड होण्यामागं नेमके काय अशी कारण आहेत. खरोखर ही लोक बोगस आहेत, जातचोर आहेत, घुसखोर आहेत, किंवा अनुसूचित जमातीचे नाही, या कारणाने अवैध झालेले आहेत, पडताळणी समितीने यांच्या प्रकरण अवैध केलेलं आहे का, या लोकांच्याकडं अनुसूचित जमातीची दावा सिद्ध करण्यासाठी पुरेशी डॉक्युमेंट्स नाही, या कारणाने पडताळणी समितीने यांचं प्रकरण अवैध केलेलं आहे. तसं जर बघितलं तर TSPमध्ये जितकी डॉक्युमेंट्स आहेत एखाद्या अनुसूचित जमातीची दावा सिद्ध करण्यासाठी, त्याच्याही पेक्षा कितीतरी पटीने जास्त डॉक्युमेंट्स ह्या विस्तारित क्षेत्रामध्ये आहेत, कितीतरी पटीने अधिक पुरावे ह्या विस्तारित क्षेत्रामध्ये आहेत. असे असताना सुद्धा विस्तारित क्षेत्रातील लोकांना किंवा लोकांचे सरसकट प्रकरण अवैध झाले, परंतु क्षेत्रबंधांतील लोकांची प्रकरणं एकही अवैध झालेलं नाही. तर आपले प्रकरण अवैध होण्यामागं काय कारण आहे, किंवा आपल्या विरोधामध्ये सगळीच कायदे आहेत, जितकं काही अनुसूचित जमातीसाठी आत्तापर्यंत कायदे तयार झालेले आहेत ते महाराष्ट्र शासनाचे असू दे किंवा केंद्र शासनाचे असू दे, हे सगळेचे सगळे कायदे विस्तारित क्षेत्रातील लोकांच्या विरोधात आहेत, म्हणून पडताळणी समिती आपले प्रकरण अवैध केलेलं आहे, असं आहे का याच्यामागं राजकारण आहे, याच्यामागं कोणती तरी राजकीय शक्ती काम करते, किंवा आपल्याला मुद्दाम होऊन काही लोकांच्याकडनं टार्गेट करून अवैध केले जातात, आपले प्रकरणं सरसकट अवैध केले जातात, याच्यावरती आपण प्रकरण 26 मध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर मित्रांनो प्रकरण 27 मध्ये आपण बघणार आहोत की आपण लोक किंवा आपले वकील मंडळी कोर्टामध्ये कशा पद्धतीने युक्तिवाद केला पाहिजे. आपल्याला जर कोर्टामध्ये जिंकायचं असेल, आपल्या बाजूने न्याय मिळवायचा असेल, किंवा आपले स्वतःची जात सिद्ध करायची असेल, किंवा नोकरी वाचवायची असेल, तर अशा वेळी आपल्या वकील मंडळीने कोणकोणते डॉक्युमेंट्स जोडले पाहिजे, त्या कुटुंबाचे म्हणजे वैयक्तिक डॉक्युमेंट कोणते असले पाहिजे, किंवा सार्वजनिक डॉक्युमेंट कोणते असले पाहिजे, जिल्हा लेवलचे, तालुका लेवलचे, गाव लेवलचे डॉक्युमेंट्स कुठले असले पाहिजे, किंवा महाराष्ट्र लेवलचे डॉक्युमेंट कुठले असले पाहिजे, त्यामध्ये कोणते वेगवेगळ्या कोर्टाचे निकाल्स आपण जोडले पाहिजे, कोणते परिपत्रक आपण जोडले पाहिजे, कोणते इतर पुरावे आपण जोडले पाहिजे, याच्याबद्दल आपण बघणार आहोत. त्यानंतर एकदा परिपूर्ण डॉक्युमेंट जोडल्यानंतर आपण त्या कोर्टामध्ये अतिशय इफेक्टिव्हली
फोर्सफुली कशा पद्धतीने आर्ग्युमेंट केला पाहिजे, कशा पद्धतीने आपल्या माननीय जजेसना पटवून दिले पाहिजे की आपणच ओरिजिनल आदिवासी आहोत, अनुसूचित जमातीचे आहोत आणि आपल्याला जाणीवपूर्वक अवैध केले गेलेले आहेत, बोगस ठरवले गेलेले आहेत. याबद्दल आपण मित्रांनो बघणार आहोत. आणि या प्रकरणामध्येच आपण बघणार आहोत की कोर्टासमोर आपण काय काय डॉक्युमेंट्स दाखवले पाहिजे, कोर्टाला आपण कोणकोणत्या मुद्द्यांच्यावरती कन्व्हिन्सिंग केलं पाहिजे. उदाहरणार्थ असं की आपल्याला कोर्टाला कशा पद्धतीने पटवून सांगता येईल की आपण ओरिजिनल आदिवासी असूनसुद्धा, ओरिजिनल अनुसूचित जमातीचे असूनसुद्धा जाणीवपूर्वक आमचे प्रकरण अवैध केले गेलेले आहेत, जाणीवपूर्वक आम्हाला बोगस ठरवले गेलेलं आहे. हे कशा कशा डॉक्युमेंटच्या आधारे, कशा पद्धतीने लॉजिकल आर्ग्युमेंट करून हे कोर्टाला पटवून दिला पाहिजे, ह्या विषयावरती आपण डॉक्युमेंटसहित बघूया. त्याच्यानंतर आपण आदिवासीच आहोत, अनुसूचित जमातीचेच आहोत, ह्याच्यासाठी जे प्रूफ्स म्हणून जे डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंट्स कोर्टाला कशा पद्धतीने दाखवायला पाहिजे आणि आपण आदिवासी असल्याचे कोर्टासमोर दावे कशा पद्धतीने सिद्ध करायला पाहिजे, ह्या विषयावरती आपण बघणार आहोत. म्हणजे आपण आदिवासी असूनसुद्धा, आपल्याकडे अनेक पुरावे असूनसुद्धा पडताळणी समिती जाणीवपूर्वक राजकीय दबावाच्या खाली आपले प्रकरण अवैध केलेलं आहे. हे कोर्टासमोर व्यवस्थितपणे मांडणी करणे, पुरावासहित कोर्टाला पटवून देणे, माननीय जजेसना कन्व्हिन्स करणे, हे सर्वात महत्त्वाचं काम आपल्या वकील मंडळींचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला आणखीन बरेचसे काही मुद्दे या ठिकाणी पटवून द्यायचं आहे. उदाहरणार्थ माननीय कोर्टाला वाटतं की कोळी नोंदी हे फक्त विस्तार क्षेत्रामध्येच आहेत आणि म्हणून ही सगळी लोक OBC मधले, SBC मधले आहेत. परंतु मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे 1950 पूर्वीपासून जे सगळी जे कोळ्यांच्या मधले जेवढे काही उपगट आहेत त्या सगळ्यांची नोंदी हे फक्त कोळी म्हणूनच आहेत. म्हणून आपल्याला हे दाखवून द्यायचं आहे की फक्त विस्तारित क्षेत्रामध्ये कोळी नोंदी नसून हे क्षेत्रबंधनामध्ये किंवा आदिवासी क्षेत्रामध्ये किंवा TSP मध्ये सुद्धा फक्त कोळीच नोंदी आहेत, हे डॉक्युमेंटरी आपल्याला दाखवून द्यायचं आहे. मगच कोर्टाच्या लक्षात येईल की दोन्ही बाजूने कोळी नोंदी असूनसुद्धा एका बाजूला म्हणजे TSP मध्ये व्हॅलिडिटी दिलं गेलेलं आहे आणि OTSP मध्ये मात्र अवैध करण्यात आलेलं आहे. म्हणजे इथं पडताळणी समितीचा दोष आहे. पडताळणी समिती इक्वॅलिटी बिफोर लॉ फॉलो करत नाही, हे कोर्टाच्या लक्षात येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपली मंडळी काय सांगितलं पाहिजे की कोळी नोंदी असताना सुद्धा अनुसूचित जमातीचे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देता येतं. ह्याचे वेगवेगळे उदाहरणं देऊन, वेगवेगळे प्रूफ्स देऊन, डॉक्युमेंट्स देऊन कोर्टाला पटवून देणं हे फार महत्त्वाचं आहे. मगच कोळी नोंदीवरती आपल्याला न्याय मिळू शकतं किंवा या लोकांच्यावरती खरोखर अन्याय झालेला आहे हे कोर्टाच्या लक्षात येईल आणि कमीत कमी नोकरीतून कमी न करता, बहिराचा केस पूर्वलक्षी प्रभावाने लागू न करता ही लोक कमीत कमी SBC वरती ह्या लोकांना ठेवतील. परंतु जोपर्यंत या लोकांच्यावरती अन्याय झालेला आहे हे कोर्टाच्या लक्षात येत नाही, तोपर्यंत कोर्टाच्याही मनामध्ये असणार आहे ही लोक बोगस आहेत. परंतु मित्रांनो, वस्तुस्थिती तुम्हाला माहीत आहे की आपण बोगस नसून आपल्याला जाणीवपूर्वक बोगस ठरवलं गेलेलं आहे आणि हे कोर्टाच्या, माननीय कोर्टाच्या लक्षात आणून देणं आणि अतिशय इफेक्टिव्हली लक्षात आणून देणं, फोर्सफुल कन्व्हिन्स करणं, हे आपल्या वकील मंडळींचं प्रमुख काम आहे.
त्याच्यानंतर आपल्या वकील मंडळाने कोर्टाला सांगायचं आहे की कोळी ॲक्च्युली हे ॲबओरिजिनल ट्राईब आहे. अगदी इंग्रजांच्या काळापासून कोळी इज अ ॲबओरिजिनल ट्राईब म्हणून प्रत्येकाने म्हटलेलं आहे. मग ॲबओरिजिनल ट्राईब असेल तर ह्या कोळीला तुम्ही OBCमध्ये किंवा SBCमध्ये ॲड करू शकत नाही, इन्क्लूड करू शकत नाही. कोळीला फक्त तुम्ही STमध्येच इन्क्लूड करू शकता. कोळीच्या कोणत्याही प्रकाराला फक्त तुम्ही STमध्येच इन्क्लूड केलं पाहिजे. हे अतिशय व्यवस्थितपणे पटवून सांगणं हा आपलं कर्तव्य आहे. त्यानंतर आपण अनेक जिल्ह्यातील गॅजेटियर्स आणि सेन्सस रिपोर्टसुद्धा माननीय कोर्टाच्या समोर प्रोड्यूस करणं गरजेचं आहे. कारण अनेक जिल्ह्यांच्या गॅजेटियर्समध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या जिल्ह्यामध्ये महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी ह्या अनुसूचित जमातीतील कोळी राहतात म्हणून. आणि सेन्सस रिपोर्टमध्ये सुद्धा स्पष्टपणे लोकसंख्या दाखवलं गेलेलं आहे. अगदी 1891 पासून 2011 पर्यंत प्रत्येक सेन्सस रिपोर्टमध्ये अनेक जिल्ह्यामध्ये, विस्तार क्षेत्रातील अनेक जिल्ह्यांच्यामध्ये महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी यांची नोंदी आहेत, त्यांची लोकसंख्या आहे. परंतु हे कोर्टाला आपल्या वकील मंडळाने दाखवून देणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर कोर्टाला आपण 1976चं क्षेत्रबंधन कायद्याबद्दल अतिशय सविस्ताराने एक्सप्लेन करून सांगणं महत्त्वाचं आहे. 1976चं क्षेत्रबंधन कायदा काय आहे, कशासाठी क्षेत्रबंधन उठवलं गेलं, कोणासाठी उठवलं गेलं, त्याच्या मागचे उद्देश काय होते आणि क्षेत्रबंधन उठवत असताना त्या वाढीव लोकसंख्येप्रमाणे काय काय तरतूद केलं गेलेलं आहे. उदाहरणार्थ वाढीव लोकसंख्येप्रमाणे आदिवासी विकास निधीमध्ये वाढवलेलं आहे. वाढीव लोकसंख्येप्रमाणे आमदारांची संख्या आणि खासदारांची संख्या वाढवलेली आहे. आणि अनुसूचित जमातीला मिळणारे इतर सर्व सवलती त्या वाढीव लोकसंख्येप्रमाणे वाढवलेल्या आहे. म्हणजे ज्यांना पडताळणी समितीने बोगस ठरवलेलं आहे, अवैध केलेलं आहे, तर या लोकांच्यासाठी केंद्र शासनाकडून वाढीव अनुदान, वाढीव आमदार, खासदार आणि इतर सवलती मिळालेलं आहे. हे तुम्ही कोर्टाला सांगितलं पाहिजे. मगच आपल्या लढ्याला खूप महत्त्व येणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला व्यवस्थितपणे पटवून देता आलं पाहिजे की 24/4/95चं परिपत्रक, ज्या परिपत्रकाच्या आधारे ह्या विस्तारित क्षेत्रातील 33 अनुसूचित जमातींना बोगस ठरवले गेलं, ज्यांचे कुटुंब उद्ध्वस्त केले गेले, तो जो परिपत्रक आहे तो परिपत्रक किती चुकीचा आहे, किती चुकीच्या संदर्भ ग्रंथाच्या आधारे ते लिहिलं गेलेलं आहे, किती चुकीच्या कन्सेप्टच्या आधारे, अज्युम्शनच्या आधारे ते लिहिलं गेलेलं आहे. आणि तितकंच नाही तर 24/4/85चा GR हा क्षेत्रबंधन GRचा अपमान करतो आहे. संसदेने, केंद्र शासनाने किंवा राष्ट्रपतीने पारित केलेला जो 1976चा GR आहे त्याचा अपमान ह्या 24/4/85 GRच्या माध्यमातून होतो. म्हणजेच राष्ट्रपतींचा आणि संसदेचा अपमान होतो. हे जोपर्यंत आपण व्यवस्थितपणे पटवून देत नाही तोपर्यंत आपल्यावरती अन्याय झालेलं त्या कोर्टाच्या लक्षात येणार नाही. त्याच पद्धतीने आपण हेही सांगितलं पाहिजे की विस्तारित क्षेत्रातील जी कोळी समाज आहे, भले त्यांची 1950 पूर्वीची नोंदी फक्त कोळी असो, परंतु माननीय सुप्रीम कोर्टाने माधुरी पाटलाच्या प्रकरणामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की OBCमध्ये जी कोळी येतात तर ती कोळी कोस्टल एरियामध्ये राहतात आणि ते फार मोठ्या प्रमाणात मासेमारीचे व्यवसाय करतात आणि शासनाला ते कर भरतात आणि त्यांचे जातीचे नोंदी सोन कोळी, मच्छीमार कोळी, वैती कोळी, ख्रिश्चन कोळी, आगरी कोळी अशा पद्धतीने आहेत असं स्पष्टपणे
अनेक म्हणजे माधुरी पाटलासहित अनेक कोर्टाच्या निकालामध्ये आणि शासनाच्या वेगवेगळ्या परिपत्रकामध्ये हे स्पष्टपणे म्हटलेलं आहे। आणि म्हणून विस्तारित क्षेत्रातील लोक ॲटलिस्ट हे ओबीसीमध्ये येत नसून या जिल्ह्यांच्यामध्ये समुद्र नाही, या जिल्ह्यांमध्ये राहणारे कोळी समाज समुद्रामध्ये कधीही मासेमारीचा व्यवसाय केलेला नाही, मासेमारी व्यवसायाच्या निमित्ताने शासनाला कधीही कर भरत नाही, हे तुम्हाला व्यवस्थितपणे पटवून देता आलं पाहिजे। मगच विस्तारित क्षेत्रातील कोळी समाजाला अनुसूचित जमातीमध्ये गणलं जाईल। कारण मान्य कोर्टाचे सुद्धा काही चुकीचे अज्युम्शन्स असू शकतात। कारण कोळी हे शब्द ओबीसीमध्ये ॲड केल्यामुळं कायद्यामध्ये आणि आपली सगळ्यांची नोंदी फक्त कोळी असल्यामुळं माननीय उच्च न्यायालयाला वाटतं की बाबा यांची नोंदी कोळी आहेत, याचा अर्थ ही लोक ओबीसीमध्ये येतात। परंतु वस्तुस्थिती काय आहे हे कोर्टासमोर कधीही समोर आलेलं नाही। म्हणून तज्ज्ञ वकील मंडळीने या सगळे पुरावे व्यवस्थितपणे कोर्टासमोर जर मांडले तर विस्तारित क्षेत्रातील सर्व प्रकारचे जे आदिवासी कोळी आहेत यांना सहजपणे न्याय मिळू शकतो, भले त्यांचे जुने नोंदी कोळी असले तरी। म्हणून माधुरी पाटलाचं प्रकरण आणि इतर प्रकरणसुद्धा आपल्याला कोर्टासमोर आत्ता सध्या चालू असलेल्या कोर्टासमोर मांडावं लागणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो की आपल्याला काही विस्तारित क्षेत्रातील आणि क्षेत्रबंधनातील TSP आणि OTSP मधले एक कमीत कमी 25 ते 50 डॉक्युमेंट्स घेऊन आपल्याला व्यवस्थितपणे मान्य कोर्टाला समजून द्यायचं आहे की पडताळणी समित्या कधीही इक्वॅलिटी बिफोर लॉ फॉलो करत नाही। TSP मध्ये सुद्धा कोळी नोंदीच आहेत आणि OTSP मध्ये सुद्धा कोळी नोंदी आहेत आणि कुठेही क्षेत्रबंधन नाही, आदिवासी किंवा अनुसूचित जमातीचे लोक याच ठिकाणी असायला पाहिजे असं कुठेही बंधन नाही। असे असताना सुद्धा दोन्ही बाजूला कोळी नोंदी असताना सुद्धा दोघांच्यासाठी समान कायदे असताना सुद्धा ह्या पडताळणी समित्या इक्वॅलिटी बिफोर लॉ फॉलो न करता कोळी नोंदीवरती TSP मधल्या लोकांना सहजपणे व्हॅलिडिटी देतात आणि कोळी नोंदीवरती विस्तारित क्षेत्रातील लोकांना हे नेहमी अवैध करत असतात। खरं म्हणजे कायद्यामध्ये नमूद केलेलं इक्वल डॉक्युमेंटवरती इक्वल जजमेंट दिला पाहिजे। एकच प्रकारचे डॉक्युमेंट्स असतील तर एकच प्रकारचा निर्णय दिला पाहिजे, तुम्हाला वेगवेगळे निर्णय देता येत नाही। तरीसुद्धा इक्वल डॉक्युमेंटवरती ही लोक वेगवेगळे निर्णय देत असतात, हे कोर्टासमोर जाणं फार महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला माननीय हायकोर्टाला ही समजून सांगितलं पाहिजे, पटवून दिलं पाहिजे की या पडताळणी समितीच्या मनमानी कारभारामुळे यापूर्वी शेकडो केसेसमध्ये माननीय हायकोर्टाने या पडताळणी समितीमधल्या प्रत्येक सदस्यांना दंड केलेला आहे, वेगवेगळ्या प्रकारची शिक्षा दिलेला आहे, अनेक लोकांनी दंड भरलेला आहे, शिक्षा भोगलेल्या आहेत। ती सगळी जजमेंट एकत्र करून तुम्हाला ह्या मान्य कोर्टाच्या समोर ठेवावे लागणार आहे। त्यांच्या कार्यपद्धतीवरती तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यावे लागणार आहे, दोषयुक्त त्यांच्या जजमेंटला तुम्हाला एक्सपोज करावं लागणार आहे। हे तुमचं अतिशय स्किलफुल काम आहे आणि हे प्रत्येकाने करावा। त्याच्यानंतर या केसेसमध्ये किंवा या प्रकरणामध्ये प्रकरण नंबर 27 मध्ये आपण बघणार आहोत की जगदीश बहिराचं जो प्रकरण आहे, हा प्रकरणानंतर हायर बेंचने अनेक जजमेंट्स दिलेले आहे। एखाद्या नोकरदाराचं प्रमाणपत्र अवैध झाल्यानंतर त्याला नोकरीतून कमी न करता त्याला त्याच्या सेवेमध्ये त्याला तुम्ही कंटिन्यू केला पाहिजे, प्रोटेक्शन दिलं पाहिजे, त्याचे प्रमोशन्स इन्क्रिमेंट्स न थांबवता नियमितपणे
त्याला सगळी सवलती दिल्या पाहिजे अशा पद्धतीने अनेक जजमेंट्स आलेले आहेत. 2017 नंतर हायर बेंचने जजमेंट्स दिलेले आहे आणि त्या हायर बेंचचे जजमेंट्स कोणकोणते आहेत, त्या प्रत्येक जजमेंटमध्ये काय काय म्हटलेलं आहे हे आपण प्रकरण नंबर 27 मध्ये सविस्ताराने बघणार आहोत. त्याच्यानंतर आपण या प्रकरणामध्ये बघणार आहोत की आत्ता सध्या जी अधिसंख्या पदावरती जे कोर्टामध्ये आर्ग्युमेंट्स चालू आहेत, तर यामध्ये अंतिम निकाल काय लागू शकेल, कोणकोणत्या मुद्द्यांच्यावरती कशा पद्धतीने निकाल अपेक्षित आहे, कोणकोणत्या कर्मचाऱ्यांना अधिसंख्या दिलेलं अधिसंख्या पद रद्द केलं जाईल, पुन्हा त्यांचा जो काही पूर्वीचं जो काही जॉब होता त्या पदावरती त्यांना कशा पद्धतीने वर्ग केला जाईल हे आपण बघणार आहोत. म्हणजे कोणकोणत्या कर्मचाऱ्यांची अधिसंख्या पद रद्द करून त्यांच्या पूर्वीच्या पदावरती त्यांना वर्ग केला जाईल, अतिशय सन्मानपूर्वक वर्ग केला जाईल हे आपण बघणार आहोत. त्यानंतर याच्यामध्ये काही वेळा असं होण्याची शक्यता आहे की काही लोकांना पुन्हा एकदा जात सिद्ध करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. ज्यांची प्रकरणं पेंडिंगमध्ये आहेत किंवा जे लोक अजून प्रकरण पाठवलेलेच नाही, अशा अनेक लोकांना, अनेक प्रकारच्या लोकांना त्यांचे मूळ ओरिजिनल अनुसूचित जमात सिद्ध करण्याची एक संधी, मी म्हणेन याला सुवर्ण संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर काही लोकांना त्यांची स्वतःची नोकरी गमावण्याची शक्यता आहे. अगदी हे जवळपास इम्पॉसिबल आहे. कोणाचीही नोकरी निश्चितपणे जाणार नाही. भले तुम्ही पडताळणी समितीकडे तुमचे प्रकरण पाठवलेलं असो, तुमचे अवैध झालेलं असो किंवा तुम्हाला कोर्ट प्रोटेक्शन दिलेलं असो नसो, तरीसुद्धा तुमचे वकिलांनी व्यवस्थितपणे आर्ग्युमेंट जर केले तर कोणत्याही कारणाने तुमची नोकरी जाऊ शकणार नाही, हे निश्चित आहे. तरीसुद्धा अगदी समजा आपल्या दुर्दैवाने आपल्यातील काही नोकरी जाणारच असतील, तर कोणकोणत्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, काय पॉसिबिलिटी आहे आणि त्या लोकांनी पुढे कसे लढलं पाहिजे याविषयी आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर या निकालानंतर नेमके काय काय घटना घडू शकतात, विरोधक कशा पद्धतीने हालचाल करू शकतात आणि आपण त्यांना उत्तर देण्यासाठी काय केलं पाहिजे या विषयावरती सुद्धा आपण बघणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे की आपण या प्रकरण 27 मध्ये खूप सविस्तरने असे बघणार आहोत की आत्ता सध्या कोर्टामध्ये जर समजा सेवा संरक्षण आपल्याला मिळाले, तर सेवा संरक्षण मिळाल्यानंतर आपला फायदा होणार आहे की नुकसान होणार आहे हे आपण थोडंसं व्यवस्थितपणे समजून घेणार आहोत. आपली नोकरी वाचल्यानंतर आपल्या कुटुंबाचं भलं होणार आहे की नुकसानीचं होणार आहे हे आपण बघणार आहोत. किंवा ह्या कोर्टाने संपूर्ण निकाल आपल्या बाजूने जरी दिला, कोणालाही नोकरीतून काढून टाकू नका, त्यांच्या मूळ पदावरती SBC वरती त्यांना वर्ग करा, अशा पद्धतीने जरी आदेश दिला, 100% आपल्या बाजूने जरी आदेश दिला, तरी हा प्रसंग म्हणजे आपल्याला आनंद व्यक्त करण्याचा प्रसंग आहे का याबद्दल आपण समजून घेणार आहोत. त्याच्यानंतर जर समजा दुर्दैवाने माननीय हायकोर्टाला शासनाच्या वकिलांनी पटवून दिलं की जगदीश बहिराचं जो प्रकरण आहे ते पूर्वलक्षी प्रभावानेच लागू होतो आणि माननीय हायकोर्टाला सुद्धा ते पटलं की पूर्वलक्षी प्रभावानेच हा निर्णय लागू होतो, तर अशा वेळी आपण काय केलं पाहिजे. तर अशा वेळी 100% प्रत्येकाचे
ज्यांची ज्यांची अवैध झालेलं आहे, ज्यांचे प्रकरण पेंडिंगमध्ये आहेत, जे अजून प्रकरण पाठवणार आहेत, ह्या सगळ्यांची जॉबवरती निश्चितपणे गंडांतर येणार आहे. जर पूर्वलक्षी प्रभावाने जर समजा ही लागू केलं, शासनाच्या वकिलांनी पटवून दिले, ते मान्य हायकोर्टाने ते मान्य केलं, एकदम .नॉट 1% ही शक्यता आहे. तरीसुद्धा असं जर घडलं तर आपण काय केलं पाहिजे याच्यावरती आपण बघू. म्हणजे सगळ्या आपण समजा 2017 नंतर म्हणजे जगदीश बहिराच्या प्रकरणानंतर सुद्धा जितके काही प्रकरणं लागलेले आहे, हायर बेंचने जितके काही निकाल दिलेले आहे, त्या सगळे निकाल जोडून सुद्धा आपण आपले वकील अतिशय इफेक्टिवली मांडणी करून सुद्धा जर समजा आपल्या विरोधामध्ये हा निकाल जात असेल, जर हा निकाल जर ओव्हररूल होत नसेल, तर मग अशा वेळी आपण काय केलं पाहिजे याच्यावरती आपण खूप सविस्तराने बघणार आहोत. त्याच्यानंतर जगदीश बहिरा निकाल हा भविष्यासाठी किती धोक्याचा आहे, किती घातक आहे. जर समजा जगदीश बहिरा पूर्वलक्षी प्रभावाने लागू न करता जरी त्याने इथून पुढच्या म्हणजे 2017 नंतरच्या लोकांच्यासाठी जर लागू केला, तरीसुद्धा हा निकाल अतिशय डेंजर आहे, घातक आहे. इथून पुढे ज्यांचे ज्यांचे प्रकरण अवैध होतील अशा लोकांना त्यांचे नोकरी गमवावी लागणार आहे. आणि इतकंच नव्हे, जर महाराष्ट्र शासन जर समजा ते मनात आणले तर शिक्षासुद्धा होऊ शकतो. 2000 ते 20,000 पर्यंतचे दंड, 2 महिने ते 2 वर्षापर्यंतची कारावासाची शिक्षासुद्धा होऊ शकतो. इतकं भयानक हा जगदीश बहिराचा निकाल आहे. म्हणून भावी पिढ्यांच्यासाठी हा अतिशय घातक निकाल आहे. म्हणून आजच्या पिढीने हा निकाल रिओपन करावा का, रिओपन करून कोणत्या मुद्द्यांच्यावरती आपण लढलं पाहिजे, आपण तिथं कोणते आर्ग्युमेंट केलं पाहिजे, आणि हा निकाल त्या फक्त जे काय अर्जदार होते जगदीश बहिरासारखे त्याच लोकांच्या पुरतं सीमित ठेवण्यासाठी आपण कशा पद्धतीने कोर्टाला आपण काय करू शकतो, कोर्टाला भाग पाडू शकतो, यावरती आपण या प्रकरण नंबर 27 मध्ये व्यवस्थितपणे समजून घेणार आहोत. त्यानंतर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये आपण हे बघणार आहोत की समजा अधिसंख्या पद रद्द करून आपल्याला जर SBC वरती कायमस्वरूपी नोकरीमध्ये राहण्यासाठी मान्य हायकोर्टाने जर संधी दिली, तर हे स्वीकारणं महत्त्वाचं आहे का आपण भविष्यामध्ये पुन्हा एकदा ही SBC स्वीकारता सुद्धा आपण पुन्हा मूळ जात सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. आणि जर प्रयत्न करणं महत्त्वाचं असेल तर आपण कशा पद्धतीने प्रयत्न केला पाहिजे स्वतःची जात सिद्ध करण्यासाठी, ह्याच्यावरती आपण बोलणार आहोत. त्याच्यानंतर वकील मंडळीने फक्त टेक्निकल मुद्द्यांच्यावरती तांत्रिक त्रुटीमुळे जर आपल्याला न्याय मिळवून दिलं, आपल्याला जिंकून दिलं, आपली नोकरी वाचवले, तर ती योग्य असणार आहे का या लोकांनी थोडंसं इफेक्टिवली मांडणी करून ह्या प्रत्येकांचं जात सिद्ध करण्यासाठी प्रयत्न केले आणि अनुसूचित जात सिद्ध केले, तर ते किती महत्त्वाचं असणार आहे ह्याच्यासाठी ह्या विषयावरती सुद्धा आपण बोलू आहे. याच्यामध्ये ती फाईल आपण टर्न करू शकतो. जर समजा आता सध्या जी लोक कोर्टामध्ये आहेत
त्या लोकांच्या विरोधामध्ये जर समजा आता निकाल लागला आणि त्यांना पूर्वलक्षी प्रभावाने नोकरी गमावावं लागले, तर अजून जे लोक कोर्टामध्ये गेलेले नाही त्या लोकांनी कोणत्या पद्धतीचं डॉक्युमेंट सबमिट केलं पाहिजे, कशा पद्धतीने आर्ग्युमेंट केला पाहिजे, ह्या विषयावरती आपण खूप डिटेलमध्ये बघू. म्हणजे SBCवरती नोकरी वाचवण्यापेक्षा आपण अनुसूचित जमाती सिद्ध करणं फार सोपं आहे. आणि ते कसं सोपं आहे आणि कशा पद्धतीने आपण केलं पाहिजे, आणि आत्ताच्या निकालानंतर जी लोक कोर्टामध्ये जाणार आहेत नव्याने, अजून जे कोर्टामध्ये नाही गेलेले आहेत, अशा लोकांनी कशा पद्धतीने जायला पाहिजे कोर्टामध्ये, कोणत्या प्रकारचे फाईल त्यांनी सबमिट केला पाहिजे, ह्या विषयावरती आपण बघू. तर एकंदरीत जात वाचवून स्वतःला बोगस नावाचा ठपका कायमस्वरूपी ठेवून जगण्यापेक्षा आपण SBCमध्ये जात वाचून नोकरी वाचवून पुन्हा नव्याने जात सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करणं फार महत्त्वाचं आहे. या प्रयत्नामुळं आपल्यावरती जो डाग लागलेला आहे, ही बोगस आदिवासी म्हणून, तो डाग पुसू शकतो आणि आपण आनंदाने आणि आत्मविश्वासाने जगू शकतो. म्हणून मित्रांनो, भले आजचा निकाल जरी आपल्या बाजूने लागला, नाही लागला तर उत्तमच आहे, आपण तो रिओपन करून पूर्ण जात सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करू. आणि जर समजा त्यांनी सांगितलं ठीक आहे अधिसंख्या पद रद्द करू आणि तुम्ही SBCमध्ये राहा, तर त्याच ठिकाणी आपण समाधानी न राहता प्रत्येकाने मित्रांनो पुन्हा एकदा नव्या डॉक्युमेंट जोडून, नव्या युक्तिवादाने, नव्या आर्ग्युमेंट करत आपण स्वतःची जात सिद्ध करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. याच्यातून आपण फक्त स्वतःलाच वाचवत नसून पिढ्यानपिढी जितकी काही भविष्यामध्ये पिढ्या असणार आहेत त्या सगळ्या पिढ्यांचं आपण कल्याण करतो, जर आपण स्वतःचं जात सिद्ध करू शकलो तर. म्हणून त्यासाठी आपण दुसऱ्या लॉटमध्ये प्रयत्न करू. त्याच्यानंतर आपण बघू की ठीक आहे, पण जात सिद्ध करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे आणि जात सिद्ध करता येईल का, ह्याच्यावरती मी एक स्वतंत्र चॅप्टर घेणारच आहे. की स्वतःची जात कोळी नोंदी असूनसुद्धा स्वतःची महादेव कोळी जात कशा पद्धतीने सिद्ध केला पाहिजे, ह्याच्यावरती आपलं एक स्वतंत्र एक प्रकरण आहेच, त्याच्यामध्ये मी सविस्तरने बोलणार आहे. तरीसुद्धा की या प्रकरणामध्ये प्रकरण नंबर 27मध्ये आपण बघणार आहोत की आपली जात, मूळ जात आपल्याला अजूनसुद्धा सिद्ध करता येईल का, आपल्याला SBCमधून STमध्ये जाता येईल का, आपली जात, नोकरी आणि भावी पिढ्यांना वाचवता येईल का, बदनामी थांबवता येईल का, आत्मविश्वासाने आपल्याला जगता येईल का. आणि बाप जर प्रतिज्ञापत्रावरती मी अनुसूचित जमातीची दावा सोडत आहे म्हणून लिहून दिलं असेल, तर पुन्हा मुलाला STमध्ये जाता येईल का, ह्याच्यावरती आपण बघणार आहोत. तर बाप SBC आहे, वडील SBC आहे, तर मुलगा ST ठरू शकतो का. खरं तर एक अतिशय किचकट प्रश्न आहे, अशक्य अशा पद्धतीचा प्रश्न आहे, जवळपास इम्पॉसिबल असा प्रश्न आहे. कारण आपण स्वतःहून प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे, स्वतःहून आपण अनुसूचित जमातीचे दावा सोडून दिलेला आहे. आपण आज SBC आहोत आणि आज जर आपण SBC असू तर आपले मुलं ही ST होऊ शकत नाही, कायद्याने होऊ शकत नाही, नैसर्गिक तत्वाने पण होऊ शकत नाही. तरीसुद्धा मित्रांनो की त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने युक्तिवाद करून आपण पुन्हा SBCमधून STमध्ये कसा येता येईल याविषयी सखोलमध्ये एक वेगळ्या प्रकारामध्ये आपण चर्चा करू. त्यानंतर आपण ह्या प्रकरण नंबर 27मध्ये बघणार आहोत की जी लोक ऑलरेडी रिटायर झालेले आहे, सेवानिवृत्त झालेले आहे, अशा लोकांना सुद्धा अधिसंख्या पद दिलेलं आहे. तर या लोकांचं काय, या लोकांना पेन्शन मिळणार का,
का त्यांना जात सिद्ध करावीच लागणार आहे? भारतीय संविधान जो आहे त्या संविधानामध्ये पेन्शनबद्दल काय म्हटलं गेलेलं आहे? कोणत्याही कारणाने पेन्शन अडवता येईल का? आणि वेगवेगळ्या हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स काय आहेत? तर मित्रांनो, एक लक्षात घ्या, आपल्या भारतीय जो संविधान आहे त्या संविधानामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे आणि अनेक सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे आदेश केलेले आहे की पेन्शन हे त्या व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे आणि मूलभूत अधिकार कोणत्याही कारणाने थांबवता येत नाही. जे काही तुम्हाला चौकशी करायचं आहे, जे काही तुम्हाला बघायचं आहे, ते सगळं तुम्ही तो व्यक्ती जॉबमध्ये असेपर्यंत किंवा विशिष्ट कालावधीपर्यंतच तुम्ही बघू शकता. आणि एकदा तो सलग नोकरी करून पेन्शनला जर तो लायक झाला, तिथपर्यंत तो नोकरी करून जर तो रिटायर झाला, तर त्या कर्मचाऱ्याला कोणत्याही कारणाने पेन्शन त्याचे थांबवता येणार नाही, असे जजमेंट्स आहेत. त्यामुळं तुमचे प्रमाणपत्र वैध हो अवैध हो, तुम्ही रिटायर झालेले आहे, त्यामुळं तुम्हाला पेन्शन हे निश्चितपणे मिळतं. फक्त तुम्हाला वेगळे जजमेंट्स जोडावे लागणार आहेत. हा पूर्णपणे तुम्ही आता एस-टीतून एस-बी-सीतून बाहेर या आणि तुमच्यासाठी काही वेगळे जजमेंट्स आहेत आणि त्या जजमेंट्समध्ये सरळ सरळ म्हटलेलं आहे, कुठल्याही कारणाने तुम्हाला रिटायर झालेल्या व्यक्तींचा पेन्शन थांबवता येत नाही आणि म्हणून तुम्ही लोक एकदम बिनधास्त राहू शकता. तुम्हाला अधिसंख्या पद लागू नाही, तुम्हाला एस-बी-सीसुद्धा लागू नाही, एस-टीसुद्धा लागू नाही, काही लागू नाही. तुम्हाला निश्चितपणे पेन्शन मिळतो. आणि असे बरेचसे जजमेंट्स आहेत आणि कायद्यामध्ये, मूळ कायद्यामध्ये तशी तरतूद आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं असं आहे की हे जे काय अधिसंख्य पदाचं ज्या अधिकाऱ्याने परिपत्रक काढलेलं आहे, परिपत्रक काढून लाखो लोकांना त्यांच्या परमनंट जॉबवरून टेम्पररी जॉबवरती आणलेलं आहे, तर त्या अधिकाऱ्याला काही आपण शिक्षा देऊ शकतो का? शिक्षा देण्यासाठी आपण न्यायालयामध्ये याचिका दाखल करू शकतो का? किंवा त्याच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करू शकतो का? हा बघणं फार महत्त्वाचं आहे. खरं म्हणजे मित्रांनो, अधिसंख्य पदाची परिपत्रक काढणे अजिबात गरजेचं नव्हतं. कारण का, अधिसंख्य पदामध्ये किंवा त्या जजमेंटमध्ये काय म्हटलेलं आहे? त्या जजमेंटमध्ये म्हटलेलं आहे की जर एखाद्याचा अनुसूचित जमातीत किंवा एखाद्याचं जातीचं प्रमाणपत्र, अनुसूचित जमाती असं नाही आहे, जातीचं प्रमाणपत्र अवैध झालं असेल तर त्याला नोकरीत राहता येणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की त्याचं जातीचं प्रमाणपत्र एकतर अवैध झालं पाहिजे, ठीक आहे, आपले अवैध झालेले आहेत, आणि प्लस तो त्याच जागेवरती नोकरीत असायला पाहिजे. म्हणजे तुमचं एस-टीचं अवैध झालेलं आहे तर तुम्ही एस-टीमध्येच असायला पाहिजे, मगच अशा लोकांच्यासाठी तो जे काय आहे तो परिपत्रक आहे. परंतु आता ज्यांना अधिसंख्य पदाचा आदेश दिलेला आहे तर ती लोक मित्रांनो, ती लोक एस-बी-सी मधले आहेत, ते एस-टी मधले नाही आहे. एस-टीमध्ये ते 1995च्या दरम्यान होते किंवा 2017 पूर्वी होते ते एस-टीमध्ये, पण ते एस-बी-सीमध्ये कन्वर्ट होऊन भरपूर वर्ष झाले. त्यांनी एस-टीची जागा रिकामा करून, व्हेकंट करून भरपूर वर्ष झाले. म्हणून खरं म्हणजे एस-टीचं प्रमाणपत्र अवैध झालं असेल आणि तो कर्मचारी अजूनसुद्धा एस-टीच्या जागेवरती काम करत असेल तर त्याला नोकरीतून काढून टाका असं म्हणलेलं आहे. आणि ते पण पूर्वलक्षी प्रभावाने नाही, इथून पुढं 2017 नंतर एस-टीचं प्रमाणपत्र अवैध झालेलं आहे
आणि तरीसुद्धा तो माणूस एस टीवरच काम करतो, एस टीची सीट सोडायला तयार नाही. अशा लोकांनाच मित्रांनो नोकरीतून काढून टाकण्यासाठी तो आदेश आहे. पण ज्यांना ज्यांना अधिसंख्य पदाचा आदेश दिलेला आहे ती लोक एस टीचे नाही आहे, ती लोक आता एस बी सीचे आहेत. आणि एस बीचे आहेत, परंतु त्यांची एस बी सीचे प्रमाणपत्र अवैध झालेलं नाही. कारण ते एस बी सीच्या जागेवरती आज काम करतात, परंतु त्यांचं एस बी सीचं प्रमाणपत्र अवैध झालेलं नाही. मग ह्या लोकांना तुम्ही दिलंच कसं? कारण ही लोक कधीच एस टीतून बाहेर पडलेलं आहे. अगदीच कोणी 10 वर्ष म्हणजे 1995ला बाहेर पडलेलं आहे, कोण 96ला बाहेर पडले, कोण 97ला बाहेर पडले, कोण 2000ला बाहेर पडले, कोण 2016ला बाहेर पडलेलं आहे. म्हणजे जगदीश बहिराच्या प्रकरणाच्या आधीच ते लोक बाहेर पडले होते. एस टी सीट कधीच व्हॅकेंट झालेलं आहे. म्हणून या लोकांना अधिसंख्य पदावर ठेवणं म्हणजे किती मूर्खपणाचं लक्षण आहे. म्हणजे एखादा महान गुन्हेगार जो असतो, जितकं महान गुन्हेगार असेल त्याच्यापेक्षा हा फार मोठा गुन्हा आहे. म्हणजे ज्या माणसाकडे काही दोष नाही, जो माणूस एस टीचं जागा अडवलेलं नाही, ज्याचं प्रमाणपत्र अवैध होऊन सुद्धा त्या जागेवरती काम करतो असं परिस्थिती नाही, असं असतानासुद्धा जे सरळ प्रामाणिकपणे व्यवस्थितपणे कायद्याने एस बी सीच्या पदावरती काम करतात अशा लोकांना तुम्ही त्यांचे मूळ नोकरी काढला एस बी सीचं आणि त्यांना अधिसंख्य पद दिला. हे किती विचित्र प्रकार आहे, किती गुन्हेगार प्रवृत्तीचा आहे. म्हणून मित्रांनो हा एकच मुद्दा बस आहे की सगळ्यांना वाचवण्यासाठी कुणाची नोकरी जाऊ शकत नाही. उलट मी म्हणेन की ज्या अधिकाऱ्याने हा जो परिपत्रक काढून स्वतःचा गोंधळ करून घेतलेला आहे, महाराष्ट्र शासनाचं गोंधळ केलेला आहे, संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेचं गोंधळ केलेला आहे आणि अनेक आदिवासींची किंवा अनेक, आता आपण आदिवासी म्हणू शकत नाही, एस बी सीमध्ये तुम्ही असल्यामुळं तुम्हाला आदिवासी म्हणू शकत नाही, आपण एस बी सीमधल्या कर्मचाऱ्यांचे आपण म्हणू शकतो. तर ज्या अधिकाऱ्यांनी चुकीचं परिपत्रक काढून एस बी सीमधल्या लाखो कर्मचाऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त केलेलं आहे, तर त्या कर्मचाऱ्यावरती त्या अधिकाऱ्यावरती शिक्षा होणं अतिशय महत्त्वाचं आहे. या अधिकाऱ्याने काही विशिष्ट संघटना आणि आमदारांच्या दबावाखाली बळी पडून त्याच्यानंतर जगदीश बहिराचा जो काही निकाल आहे त्या निकालाचा चुकीचा अर्थ काढून, म्हणजे याचा अर्थ असं झाला की त्या व्यक्तीला अधिकारी पदावरती राहण्यात लायकच नाही. कारण त्या माणसाला ती जजमेंट जर समजत नसेल, ह्याच्यामध्ये कुठंही पूर्वलक्षी प्रभावाने लावा असं म्हणलेलं नाही. आणि याच्यामध्ये असंही म्हणलेलं नाही की जी लोक एस बी सीमध्ये काम करतात त्यांना तुम्ही काढून टाका. अरे बाबा, त्याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे कोणत्याही कॅटेगरीमध्ये तो काम करू दे, पण त्याचे समजा एखादा एस सीमध्ये माणूस आहे किंवा एखादा एन टीमधला माणूस आहे, एन टीमधला कर्मचारी आहे, एन टीचं त्याचं प्रमाणपत्र अवैध झालेलं आहे, तरीसुद्धा तो एन टीमध्येच बरेच वर्षापासून काम करतो, तर त्याला ते काढून टाकायचं आहे. आणि ते पण काढून टाकताना केव्हापासून काढायचं आहे? 2017 नंतर काढायचं आहे. समजा त्याचं 1988ला जर समजा त्याचं एन टीचं प्रमाणपत्र अवैध ठरलं आणि तो तसंच एन टीवरती काम करतो, तर जगदीश बहिराचा प्रकरणाने त्याला काढता येत नाही, भले त्याचा अवैध झाला असला तरी. याचं कारण असं, जगदीश बहिराच्या प्रकरणामध्ये कुठंही पूर्वलक्षी प्रभावाने लावा असं म्हटलेलं नाही, त्यामुळे त्याला काढता येत नाही. पण हे जी का अनुसूचित जमातीच्या लोकांनी जे तुम्ही काढलेलं आहे त्याच्यापेक्षा फार विचित्र पद्धतीने तुम्ही काढलेलं आहे. एक तर ही लोक एस टीमध्ये नाही आहे, कधीच एस टीमधली निघून हे बाहेर पडलेलं आहे आणि आज ती एस पी सीमध्ये सुखरूपपणे जॉब करतात, लॉफुली जॉब करतात, मानाने जॉब करतात. आणि अशा लोकांना तुम्ही उठून त्यांना तुम्ही अधिसंख्य पद, रातोरात्र त्यांना अधिसंख्य पद दिलेलं आहे.
हा पूर्णपणे मूर्खांचा बाजार आहे. म्हणून ज्या अधिकाऱ्याने हा परिपत्र काढलेला आहे त्याला तो कायदा समजत नाही, त्याला कोर्टाचे निकाल वाचता येत नाही, वाचलं तर त्याचा अर्थ त्याला कळत नाही. आणि पुढं जाऊन या माणसाने न्याय आणि विधी विभागाकडनं चुकीचा शेरा मारून घेतलेला आहे. त्यानंतर या व्यक्तीने ॲडव्होकेट जनरलकडनं चुकीचा शेरा मारून घेतलेला आहे. आणि प्लस कोर्टाला महाराष्ट्र शासनाला या माणसाने चुकीचं गाईडलाईन केलेलं आहे, चुकीची माहिती सादर केलेलं आहे. महाराष्ट्र शासनाला सांगितलेलं आहे जगदीश बेहरा प्रकरण हा पूर्वलक्षी प्रभावाने लागू करायचा आहे आणि ज्यांचे प्रमाणपत्र अवैध झालेले त्या सगळ्यांना नोकरीतून काढून टाकायचं आहे आणि अधिसंख्य पदावर ठेवायचं आहे. आणि महाराष्ट्र शासनाने या अधिकाऱ्यावरती विश्वास ठेवून त्याने परिपत्रक पारित केलेलं आहे आणि पूर्णपणे चुकीचं झालेलं आहे. त्या अधिकाऱ्याने दिशाभूल केल्यामुळं हा सगळा प्रकार घडलेला आहे. आणि इतकंच नाही तर या अधिकाऱ्याच्या ह्या परिपत्रकामुळे मित्रांनो की माननीय सुप्रीम कोर्टाचा जो जगदीश बेहराच्या प्रकरणामध्ये ज्या माननीय बेंचेसने सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलेलं आहे त्या सुप्रीम कोर्टाचा सुद्धा ह्याच्यामध्ये अपमान झालेला आहे, अवमान झालेला आहे, कंटेम्प्ट झालेला आहे. कारण मान्य सुप्रीम कोर्टाने कुठेही म्हटलेलं नाही याच्यापूर्वीच्या लोकांना तुम्ही पूर्वलक्षी प्रभावाने हे सगळं लागू करा म्हणून. आणि इतकं असतानासुद्धा मान्य सुप्रीम कोर्टाच्या नावाने ह्या लोकांनी सुप्रीम कोर्टाचा संदर्भ टाकून तो परिपत्र काढलेला आहे. याचा अर्थ सुप्रीम कोर्टाचं बदनामी झालेलं आहे, कंटेम्प्ट झालेले, अपमान झालेला आहे. ही तुम्ही लक्षात ठेवा. आणि स्वतःचा अधिकाराखाली कोणत्याही प्रकारची लॉफुल गोष्टी फॉलो न करता हा मंत्रिमंडळाच्या समोर परिपत्रक पास न करता स्वतः या अधिकाऱ्याने हा परिपत्रक पास केलेला आहे. यालाच आपण म्हणतो अधिकाराचा गैरफायदा घेणे किंवा मिसयूज ऑफ पॉवर करणे आणि हेतू पुरस्कार एका विशिष्ट जाती जमातींना डोळ्यासमोर ठेवून हेतू पुरस्कार हा GR काढलेला आहे. म्हणजेच मिसयूज ऑफ पॉवर ह्या माणसाने केलेला आहे. खरं म्हणजे हा परिपत्रक एकतर फक्त STच्या लोकांसाठी नाही किंवा SBCसाठी नाही आहे. हा जो GR आहे, हा जो निकाल आहे हा कॉमन निकाल आहे, हा प्रत्येकाने लागू होणारा निकाल आहे. तो निकाल OBC लोकांसाठी आहे, NT वाल्यांसाठी आहे, SC वाल्यांसाठी आहे, VJ वाल्यांसाठी आहे, सगळ्यांच्यासाठी तो निकाल आहे. ज्यांचा अवैध झालेले त्यांच्यासाठी निकाल आहे. अवैध होऊन त्याच पोस्टवरती जो काम करतो अजूनसुद्धा त्याच्यासाठी तो निकाल आहे. परंतु ह्या लोकांनी फक्त अनुसूचित जमातीचे परिपत्रक काढलेलं आहे. म्हणून इथं आर्टिकल 14चं पण व्हायलेशन झालेलं आहे. म्हणजे कायद्यामध्ये इक्वॅलिटी बिफोर लॉ फॉलो केलं नाही. खरं म्हणजे हा परिपत्रक तुम्ही सगळ्यांच्यासाठी काढायला पाहिजे होतं. OBC, SC, NT, VJ हे सगळ्यांसाठी काढायला पाहिजे होतं. पण तुम्ही फक्त अनुसूचित जमातीसाठी काढलेलं आहे. याचा अर्थ तुम्ही कायद्यामध्ये भेदभाव करता. अशा पद्धतीचे एक गुन्हा याच्यावरती दाखल होऊ शकतो. म्हणजे दबावाखाली काम करणे, कोर्टाचं जजमेंटचा अर्थ न कळणे, शासनाची दिशाभूल करणे, सुप्रीम कोर्टाच्या नावाखाली किंवा सुप्रीम कोर्टाची बदनामी करणे, मिसयूज ऑफ पॉवर करणे, इक्वॅलिटी बिफोर लॉ फॉलो न करणे किंवा आर्टिकल 14चं व्हायलेशन करणे आणि अनेक कुटुंब उद्ध्वस्त करणे, मानसिक छळ करणे, गरीब लोकांचे आर्थिक नुकसान करणे आणि त्याच्यानंतर की आत्महत्येसारखे प्रकरण याच्यातून घडलेले हेही तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे मर्डर केससुद्धा आपण टाकू शकतो. तर मित्रांनो एक मजेशीर घटना आहे. फक्त आपल्या वकिलाने एकच जरी म्हटलं की बाबा या कोर्टाचं ह्या जजमेंटचा अर्थ एकच आहे की ज्यांचं जातीचं प्रमाणपत्र अवैध झालेलं आहे तरीसुद्धा ती लोक त्या पोस्टवरती त्या जातीवरती
काम करतात, त्या जातीचे फायदे घेतात, अशा लोकांच्यासाठी आहेत. आणि तुम्ही ज्यांना अधिसंख्य पद दिलेलं आहे ही लोक STचे नाही आहे, ही लोक SBCचे आहेत. त्यामुळं जे काय अधिसंख्य पद दिलं गेलेलं आहे हे चुकीने दिले गेलेलं आहे, मिसयूज ऑफ पॉवरने दिलं गेलेलं आहे, पूर्वग्रह दूषित विचाराने दिलं गेलेलं आहे, गरीब जनतेला टार्गेट करण्यासाठी दिलं गेलेलं आहे, दबावाखाली दिलं गेलेलं आहे. अशा पद्धतीने आपण ह्यांच्यावरती दावा दाखल करू शकतो. म्हणून मित्रांनो, निश्चितपणे आपल्याला दावा दाखल करावा लागणार आहे. मग आपण काय काय दावा करू शकतो मी तुम्हाला सांगितलं. जर समजा उद्या निकाल आपल्या बाजूने लागला, आणि लागणारच, 100% लागणार, एका वाक्यामध्ये निकाल लागू शकतो, इतकं आर्ग्युमेंटची गरजच नाही आहे. हा जजमेंटच कोणासाठी आहे हे तुम्हाला मी सांगितलं, तुमच्यासाठी नाहीच आहे. त्यामुळं हा एकच वाक्य जर रिपीटली 2-3 वेळा त्या जजच्या समोर आपण बोललो तर जजच्या लक्षात येईल की बाबा ही लोक SBCवाले आहेत आणि हिने काढलेले ही लोक STचे आहे या गैरसमजातून ह्यांनी काढलेलं आहे. त्यामुळे जे काढलं ते चुकीचं झालेलं आहे हे मान्य कोर्टाला लक्षात येईल. आणि आपल्याला पुन्हा एकदा सन्मानपूर्वक प्रत्येकाना, तुमचं काही असो, व्हॅलिड हो, इनव्हॅलिड हो, प्रकरण पेंडिंग असो, तुम्ही रिटायर व्हा, काही असू दे, कुणाची नोकरी जाणार नाही. आणि तुम्हाला पुन्हा व्यवस्थितपणे SBCमध्ये नोकरी दिलं जाईल. पूर्वीच्या पदावरती तुम्हाला वर्ग केले जातील, प्रमोशन मिळतील, इन्क्रिमेंट मिळतील, सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. हे निश्चित आहे, ह्याच्या पलीकडे दुसरं काहीच होऊ शकत नाही. आणि मग असं झालं, आपल्या बाजूने जर निकाल मिळाला मग आपण काय केलं पाहिजे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला गप्प बसून चालणार नाही. आपल्यावरती वारंवार अन्याय का होतो, तर आपण अन्याय करून घेतो म्हणून होतो. निसर्गाचा नियम आहे, जो अन्याय करून घेतो त्याच्यावरच अन्याय केला जातो. म्हणून आपण विरोधकांच्यावरती कधीही आक्रमण केलेलं नाही, विरोधकांची कधीही आपण उलट चौकशी केलेली नाही. ती लोक जे म्हणतील ते मुकाट्याने आपण सहन केलो. ते तुम्हाला म्हणत असेल तुम्ही बोगस आदिवासी, आपण सहन केलो. तुम्ही घुसखोर आहे, सहन केलो. जातचोर आहे, सहन केलो. ते म्हणले की बाबा तुम्ही STचे नाही SBC आहे, सहन केलो. OBC सहन केलो. अधिसंख्या पद मुकाट्याने घेतलो. कुठेही आपण विरोध केलेला नाही. अन्याय सहन करण्याची क्षमता आपल्यामध्ये भरपूर आहे आणि म्हणून आपल्यावरती अन्याय होत चाललेला आहे. आणि इथून पुढं सुद्धा आपण जर हीच प्रवृत्ती कायमस्वरूपी ठेवलो तर इथून पुढं सुद्धा प्रत्येक माणूस तुमच्यावरती अन्याय करत राहील. कुठलाही अधिकारी उठेल आणि पुन्हा एकदा अशा पद्धतीने चुकीचे परिपत्र काढेल आणि पुन्हा 2-4 वर्ष तुम्हाला अडचणीत आणेल. आणि पुन्हा समजा कोर्टाने आपल्या बाजूने निकाल लावला तर तो निवांत होईल, त्याचा काहीच बिघडत नाही. तुम्हाला परिपत्र काढून तुमची सगळी वाट लावणार आहे, मानसिक, शारीरिक, आर्थिक, तुमची इज्जत घालवणार आहे, सगळं काही करणार आहे. आणि समजा कोर्टाने तुमच्या बाजूने निकाल दिला तर त्याच्यावरती काहीच परिणाम होत नाही. तो पुन्हा निवांत राहतो, पुन्हा एक 3-4 महिन्यांनी नवीन GR काढतो, पुन्हा आपल्या विरोधामध्ये कार्यवाही करायला लागतो. म्हणून मित्रांनो, आपण जितकं सहन करू तितकं आपल्यावरती अत्याचार होत राहणार आहे. त्यामुळं कुठंतरी थोडंसं स्वाभिमान आपल्यातलं जागा व्हायला पाहिजे, आपलं कॉन्फिडन्स जरा तरी वाढलं पाहिजे. तुम्हाला मी निश्चितपणे सिद्ध करून दाखवतो, तुम्ही आदिवासीच आहात, तुमच्याकडे तशा पद्धतीचे भरपूर डॉक्युमेंट्स आहेत. फक्त तुम्हाला ते समजलं नाही, तुम्ही ते बघितलं नाही किंवा तुम्हाला ते मांडता आलं नाही. तुम्ही मांडणी करण्यामध्ये कमी पडलेलं आहे, म्हणून तुमच्यावरती अशा पद्धतीचा अन्याय होत चाललेला आहे. म्हणून आत्ता एक खूप चांगली संधी आलेली आहे तुमच्यातली हिम्मत दाखवण्याची. मग आपण काय करू शकतो, तर एकदा काही निकाल आपल्या बाजूने लागला, सगळ्यांना पुन्हा एकदा SBCवरती आपले मूळ पदावरती ठेवण्यात आले
तर आपण सगळी लोक इंडिव्हिज्युअली वैयक्तिकरित्या किंवा म्हणण्यापेक्षा आणि संघटनेच्या मार्फत वेगवेगळे केसेस आपण दाखल केला पाहिजे. ह्या अधिकाऱ्यांच्यावरती वेगवेगळे केसेस आपण दाखल केला पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही या व्यक्तीच्यावरती जे काही परिपत्र काढलेलं आहे किंवा काढण्यासाठी जितके काही अधिकाऱ्यांचे हात त्याच्यामध्ये आहेत त्यांच्यावरती तुम्ही कंटेम्प्ट ऑफ सुप्रीम कोर्ट दाखल केला पाहिजे. कारण माननीय सुप्रीम कोर्टाने कुठंही पूर्वलक्षी प्रभावाने लावा असं म्हटलेले नसताना सुद्धा या व्यक्तीने तो परिपत्र काढताना माननीय सुप्रीम कोर्टाचा संदर्भ घेतलेला आहे, म्हणजे सुप्रीम कोर्टाची बदनाम केलेला आहे. त्यामुळे कंटेम्प्ट ऑफ सुप्रीम कोर्ट ताबडतोब तुम्ही दाखल केला पाहिजे. संघटनेमार्फत दाखल व्हायला पाहिजे, वैयक्तिक दाखल व्हायला पाहिजे, जरा जरी आपल्यामध्ये स्वाभिमान असेल तर. त्याच्यानंतर आपण बदनामीचा दावा प्रत्येकाने दाखल केला पाहिजे. तुम्ही अतिशय आनंदाने, अतिशय कायदेशीरपणे, इज्जतीने SBC वरती नोकरी करत होता, परंतु या माणसाने तुम्हाला SBC मधून सेवामुक्त करून 11 महिन्याची एक तात्पुरते, ज्याला आपण डेली वेजेस असा म्हणू, डेली वेजेसवरती आणला. जे 25-30 वर्ष नोकरी करून सुद्धा या एका व्यक्तीने तुम्हाला डेली वेजेसवरती आणून ठेवलेलं आहे. आणि तुमच्या ऑफिसमध्ये बघणारी लोक तुमच्याकडे आज चोर, जाचोर, भोगस ह्या नजरेने तुमच्याकडे बघतात. तुमच्याकडे बघून ते मागं तुमची चेष्टा करतात, बघून तुमच्याकडे हसतात आणि तुम्ही मान खाली घालून त्या ऑफिसमध्ये काम करता. त्याचं एकमेव कारण काय आहे तर या व्यक्तीने चुकीचं परिपत्र काढलेलं आहे. मग त्या व्यक्तीला तुम्ही सोडणार का? त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्ही आज तुमच्या वकील मंडळींना अगदी 25,000 पासून 1-1 लाखापर्यंत फी दिलेला आहे. तुमचे जाणे येण्यामध्ये प्रचंड खर्च झालेला आहे, आर्थिक नुकसान झालेलं आहे, याच्यामध्ये तुमचा वेळ प्रचंड गेलेला आहे. तर इथं तुम्ही नुकसान भरपाईच्या खाली दावा दाखल करू शकता. तुमचं झालेलं संपूर्ण नुकसान त्या एका व्यक्तीच्या पगारातून तुम्ही वसूल करू शकता. त्याच्यानंतर तुमचं मानसिक छळ, मी सांगितलं तुमच्या ऑफिसमध्ये हॅरेसमेंट झालेलं आहे, तुम्ही सतत तणावग्रस्त होता, तुमचे कुटुंब सतत तणावग्रस्त होते, सतत तुम्ही एकमेकांच्याकडे अतिशय दुःखद नजरेने बघत होता, कित्येक लोकांना झोप लागलेली नाही, कित्येक लोकांची BP वाढलेली आहे, त्या काळामध्ये अटॅक आलेला आहे. आपण हे सगळं ऐकलेलं आहे. म्हणजे किती तुम्ही तणावग्रस्त जीवन जगत होता ज्या दिवशी तुमच्या हातामध्ये अधिसंख्य पदाचा GR पडला. मग इतकं तुम्हाला त्रास होऊन सुद्धा, कारण नसताना त्रास होऊन सुद्धा त्या व्यक्तीला तुम्ही वाऱ्यावरती सोडून देणार आहात का, याच्यावरती तुम्ही विचार करा. त्याच्यानंतर या व्यक्तीवरती खरं म्हणजे तुम्ही मर्डर केससुद्धा दाखल करू शकता संघटनेच्या माध्यमातून, किंवा ज्या बांधवांच्या घरामध्ये कर्मचारी आत्महत्या केलेला आहे. आपण ऐकलेलं आहे, पेपरमध्ये वाचलेलं आहे, व्हॉट्सअपवरती बघितलेलं आहे. अधिसंख्य पदाचा आदेश मिळता क्षणी बरेचसे कर्मचाऱ्यांचं एकतर हार्ट अटॅक झालेला आहे आणि प्लस काही लोकांनी स्वतःहून आत्महत्या केलेल्या आहेत. ही आत्महत्या म्हणजे एक प्रकारचं मर्डर आहे. स्वतःच आत्महत्या करण्यासाठी जे प्रवृत्त केलं गेलं, तो परिपत्रक ज्या व्यक्तीने काढलेलं आहे त्या व्यक्तीवरती तुम्ही मर्डर केससुद्धा दाखल करू शकता आणि ते करता येतं. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण इक्वॅलिटी बिफोर लॉचं केस दाखल करू शकतो. त्याच्यानंतर आपण मिसयूज ऑफ पॉवरच्या खाली केस दाखल करू शकतो, कंटेम्प्ट ऑफ सुप्रीम कोर्ट, त्यानंतर आपली स्वतःची बदनाम केल्याबद्दल, स्वतःचे मानसिक छळ केल्याबद्दल, स्वतःचे आर्थिक नुकसान केल्याबद्दल आणि
आपल्या समाजातील काही बांधवांचं मर्डर केल्याबद्दल आपण त्या अधिकाऱ्यांच्यावरती केस दाखल करू शकतो आणि हे प्रत्येक केस प्रत्येकाला टाकता येतात. एकच केस असं नाही, हे सगळी केस एका व्यक्तीला सुद्धा टाकता येतात आणि अशा पद्धतीने लाखो व्यक्तींचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. तर लाखो व्यक्तींनी पुढाकार घ्यावा आणि ह्या आदिवासी संघटना ज्याला आपण म्हणतो विस्तार क्षेत्रातील जे ह्या कर्मचाऱ्यांच्यासाठी काम करतात अशा संघटनांनी सुद्धा पुढाकार घ्यावा आणि त्या अधिकाऱ्यावरती कारवाई करायलाच पाहिजे. मगच इथून पुढं आपल्यावरती छळ होत असताना या अधिकारी लोक चुकीचं जी.आर काढत असताना, चुकीच्या पद्धतीने अवैध करत असताना, चुकीच्या पद्धतीने प्रमाणपत्र नाकारत असताना 1000 वेळा विचार करतील, 1000 वेळा. आणि ते जर कायद्यामध्ये बसत असेल तरच ती लोक आपल्याला प्रमाणपत्र नाकारू शकतील किंवा आपले वैधता प्रमाणपत्र नाकारू शकतील किंवा एखादा चुकीचं परिपत्रक काढू शकतील. पण आत्तापर्यंत जी काही परिपत्रक निघालेली आहेत अगदी 1979 पासून 79, 80, 81, 82, 84 त्यानंतर 95 ह्या सगळे जे काही परिपत्रक निघालेले आहेत ना, हे फक्त कशामुळं की आपण मुकाट्याने सहन करतो, आपल्यामध्ये कुठलीही विरोध करण्याची क्षमताच नाही आणि आपण विरोध करत नसल्यामुळं त्यांच्यावरती कुठलेही विपरीत परिणाम होत नाही. ते सुखाने जीवन जगतात, त्यांच्या नोकरीवरती काही प्रॉब्लेम येत नाही आणि म्हणून ती लोक आरामशीर जगतात आणि पुन्हा 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 परिपत्रक चुकीचे काढत राहतात. आणि म्हणून मित्रांनो, आता एक खूप चांगली संधी मिळालेली आहे. अख्ख्या समाजाला त्या माणसाने वेठीस धरलेला आहे. ज्या काही अधिकाऱ्यांचा हात याच्यामध्ये असेल त्या प्रत्येक अधिकाऱ्यांच्यावरती कार्यवाही करणं हे सगळ्यांचंच कर्तव्य आहे. आणि जर तुम्ही हे करत नसाल तर मित्रांनो त्याला नाईलाज आहे. ही लोक अशाच पद्धतीने अन्याय करत राहणार. आपण सहन केलेलं आहे, आपली पिढीसुद्धा सहन करत राहील. याच्यावरती काय जास्त डिस्कशन करण्याचं कारण नाही. परंतु या संधीचं प्रत्येकाने लाभ घ्यावा आणि ह्या प्रत्येक अधिकाऱ्यांना धडा शिकवावा असं मला वाटतं आणि माझ्यासारखे हजारो लोकांना वाटतं. कारण एक चुकीच्या परिपत्रकमुळं हा सगळं गोंधळ झालेलं आहे, हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पुन्हा 1.5 तासांचा झालेला आहे. मी इथं व्हिडिओ थांबवतो. ॲक्च्युली आपल्याला जवळपास 40 प्रकरणं बघायची आहेत आणि या प्रकरणामध्ये कोणत्या प्रकरणामध्ये काय सिलेबस असणार आहे ह्याच्यावरती आपण सविस्तराने नंतर बघणार आहोत. आत्ता या प्रकरण 2 मध्ये जे काय आपण बघतो ते फक्त सिलेबस आहे, ते कंटेंट आहे. म्हणून तुम्ही व्हिडिओज बघत असताना जरी टायटल तुम्हाला एकच वाटत असले तरी कृपया भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4 या पद्धतीने तुम्ही बघत राहा. फक्त टायटल बघून तुम्ही ते व्हिडिओ न बघता सोडू नका. त्याच्यामध्ये भाग 1 आहे का 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे हे तुम्ही व्यवस्थितपणे ते वाचा आणि त्या पद्धतीने ते व्हिडिओज बघत राहा. व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, तुमच्या मित्रांच्यापर्यंत ह्या लिंक्स पाठवा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून तिथं एक आयकॉन आहे ऑल म्हणून, त्या ऑलला क्लिक करा. म्हणजे माझे व्हिडिओज होताच क्षणी तुमच्यापर्यंत सहजपणे बघायला मिळतील. तर मित्रांनो, इथून पुढचा जो व्हिडिओ आहे तो प्रकरण 2 भाग 4 आहे. प्रकरण 2 आणि भाग 4 मध्ये आपण बघणार आहोत की अनुसूचित जमातीची दावा सिद्ध करण्यासाठी आपण काय काय बघणार आहोत. म्हणजे आता प्रकरण आपण 27 पर्यंत बघितलो, तर प्रकरण 28 मध्ये आपण बघणार आहोत की अनुसूचित जमातीची दावा सिद्ध करायचं झालं तर आपण कोणकोणते डॉक्युमेंट्स जोडले पाहिजे, कशा पद्धतीने युक्तिवाद केला पाहिजे, आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. आणि त्याचबरोबर आपण बघणार आहोत की ह्या विस्तारित क्षेत्रातील जे आदिवासी संघटना किंवा आदिवासी लोक आहेत, जमाती आहेत, या जमातीने कोणकोणत्या प्रकारची केसेस टाकायला पाहिजे.
म्हणजे यांना न्याय मिळेल, म्हणजे यांचा प्रश्न कायमस्वरूपी सुटून जाईल. असे एक कमीत कमी 15 ते 20 केसेस आपण बघणार आहोत. कोणावरती कोणत्या प्रकारचे केसेस टाकल्या पाहिजे आणि का टाकल्या पाहिजे आणि त्याच्यातनं आपला प्रश्न कसा सुटणार आहे यासंबंधी बघणार आहोत. म्हणून मित्रांनो, पुढील प्रकरण 2 भाग 4 हा व्हिडिओ अवश्य बघा आणि तो व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा, त्याची लिंक सगळ्यांच्याकडे पाठवा आणि त्या व्हिडिओच्या खाली तुमचं काहीतरी कॉमेंट्स लिहा आणि जर तुम्हाला वेळ मिळालं तर एखादा फोन करा. धन्यवाद. मी इथं थांबतो. धन्यवाद.